हॅलो फ्रेंड्स, आपण या व्हिडिओमध्ये मसालेदार शेवग्याची शेंगची रेसिपी बघणार आहोत. तर त्यामध्ये मी शेवग्याची शेंग आणि मग त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून एक 15-20 मिनिट आपण त्याला शिजवून घेणार आहोत. आणि यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आहे. तर आता आपण फोडणी देऊया. तर याच्यामध्ये एका कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली आणि थोडासा कांदा कट करून टाकला आहे. त्यामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे याला. फ्राय करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीरची, ती ॲड करणार आहोत यामध्ये. तर ती अशा पद्धतीने ॲड केली मी. आता थोडंसं फ्राय करून घ्यायचं. नंतर आपण याच्यामध्ये आपले घरगुती मसाला, लाल तिखट, हळद ॲड करूया. थोडंसं याला थोडं वेळ शिजून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये आपल्या ज्या शेंगा ज्या शिजवल्या होत्या ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत. तर ते टाकल्यानंतर आपण जर पातळ हवं असेल तर पाणी ॲड करायचं. जर घट्टा ग्रेव्ही पाहिजे असेल तर गरज नाही आहे. आणि याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे. भाजी एकदमच चवदार लागते. तर अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचं कूट ॲड केले आणि थोडंसं पाणी पण ॲड केले. तर अशा प्रकारे आपलं हे मसालेदार शेवग्याची शेंग तयार झाली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.